मित्रांनो, पुढचं मोठं प्रकरण येतं आहे क्रांतिकारी चळवळ. आता या प्रकरणावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतोच. मग ती शिपाई पदापासून IAS पदापर्यंत कुठलीही परीक्षा घ्या, या परीक्षेला या मुद्द्यावरती प्रश्न असतोच. ठीक आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी हातभार लावलेला आहे, मग त्यामध्ये या ठिकाणी काँग्रेस असू द्या किंवा वेगवेगळे आर्थिक विचारातून या ठिकाणी स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न करणारे विचारवंत असू द्या, समाजवादीचे लोक असू द्या, कामगार संघटनेचे नेते असू द्या, आदिवासी समाजातले नेते असू द्या, त्याच पद्धतीनं हा एक गट आहे क्रांतिकारकांचा की त्यांनी सुद्धा आपापल्या परीनं देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मग आता एक क्रांतिकारकांनी सुरू केलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचं नाव पडतं क्रांतिकारी चळवळ. आता क्रांती हा शब्द उत्क्रांती या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे. उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल आणि क्रांती म्हणजे अचानक होणारा बदल. ठीक आहे. आणि अचानक होणाऱ्या बदलावर विश्वास ठेवणारा वर्ग किंवा व्यक्ती, तर त्याला म्हणायचं क्रांतिकारक. आणि या क्रांतिकारकांनी सुरू केलेलं आंदोलन म्हणजे क्रांतिकारी आंदोलन. म्हणजे यांचं हे स्वप्न तेच होतं की इंग्रजांनी भारत सोडावा आणि भारताला स्वातंत्र्य मिळावे. फक्त भारताला स्वातंत्र्य मिळताना या ठिकाणी संयमाना या ठिकाणी हळूहळू मिळेल अशा प्रकारच्या विचारावरती या लोकांचा विश्वास नव्हता. यांचं म्हणणं एकच होतं, प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. मग स्वातंत्र्याची किंमत ही जर रक्त असेल तर रक्त सांडूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, असं सहजासहजी स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि म्हणून रक्त सांडण्याची तयारी ठेवणाऱ्या लोकांचा हा ग्रुप आहे, यालाच म्हणायचं क्रांतिकारी चळवळ. मग आता क्रांतिकारी चळवळ जी आहे ती या ठिकाणी बाकीच्या चळवळीसाठी संघटित नाही. कारण बाकीच्या आंदोलनाचे भारतभरात प्रचार करता येतो, संघटित करता येतं, रस्त्यावर उतरता येतं, कारण ते सनशील अहिंसात्मक मार्गानं होणारं आंदोलन असतं. पण हे हिंसात्मक मार्गावरती या लोकांचा भरोसा असतो आणि हिंसात्मक मार्गाचा उघड प्रचार करता येत नसतो, उघड संघटना स्थापन करता येत नसते, उघड वर्तमानपत्र काढता येत नसतं. त्यामुळे साहजिकच आहे यांनी जे काही काम केलेलं हे गुपित काम केलेले आहे. या ठिकाणी एखाद्या भागात क्रांतिकारकांनी आंदोलन सुरू केलं असेल तर दुसऱ्या भागातल्या लोकांना कळण्याच्या अगोदर ते संपलेलं असतं. इकडचं जोपर्यंत संपत नाही तर तोपर्यंत तिकडे दुसरीकडे सुरू होत आहे. म्हणून क्रांतिकारी चळवळ आपण एकत्रित मुद्दा बघित असलो तरी एकत्रित हा मुद्दा एकाच कालखंडातला नाही. या ठिकाणी 1857 ते 1947 या कालखंडामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे काही क्रांतिकारक निर्माण झालेले त्या क्रांतिकारकांचं कार्य आपल्याला समजून घ्यायचे. ठीक आहे. आता क्रांतिकारकांना या ठिकाणी रक्तरंजित क्रांतीवरती त्यांचा विश्वास होता, हेही लक्षात घेतलं पाहिजेत. आणि त्यांना हेही माहिती आहे की आपण 2-4 इंग्रज लोकांना मारलं म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, अशातही त्यांचा काही भरोसा नव्हता. पण तरी त्यांना माहिती ह्या 2-4 लोकांना मारण्यापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे. म्हणून सुरुवातीला ते असे लोकांना टिपण्याचा प्रयत्न करायचे की जे आपल्यावर अन्याय अत्याचार करायचे. निदान या ठिकाणी आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या जे लोक आहेत यांची संख्या कमी व्हावी, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की आपण जेवढा अन्याय अत्याचार करू तेवढी या लोकांची प्रतिक्रिया जबरदस्त येते. आणि म्हणून या ठिकाणी ते अशा लोकांना मारायचा प्रयत्न करायचे की जे दडपशाही नीतीचा अवलंब करायचे. आणि त्याचबरोबर क्रांतिकारकांना हेही माहिती होतं की आपण या ठिकाणी इंग्रज लोकांना मारल्यानंतर आपल्यालाही फाशी शिक्षा होणार आहेत, याची त्यांना जाणीव होती. तेही ते मान्य करायचे. आणि त्याचबरोबर हेही सांगायचे की आपल्यावर पहिला खटला चालणार आहे, खटल्यामध्ये आपण या इंग्रजांना का मारलं याबद्दलची माहिती देणार आहे. आणि हीच माहिती भारतभरातून वर्तमानपत्रातून प्रकाशित होणार आहे. आणि आमच्या हुतात्म्यातून या ठिकाणी शेकडो हुतात्मे तयार होतील. आणि या शेकडो हुतात्मे ज्यावेळेस होतील त्यावेळेस हजारो लाखो हुतात्मे तयार होतील. आणि त्याच्यातून मग रक्तरंजित क्रांतीला सुरुवात होईल आणि इंग्रजांची राजवट जाईल. त्याशिवाय इंग्रजांची राजवट जाणार नाही, यावरती त्या लोकांचा पुरेपूर भरोसा होता. ठीक आहे. मग आता या क्रांतिकारकांमध्ये सुद्धा या ठिकाणी विचारानुसार 2 गट पडतात. 2 गट कसे पडतात? 1917 पर्यंतचे क्रांतिकारक आणि त्याच्यानंतर 1917 नंतरचे क्रांतिकारक, असे सरळ 2 भाग पाडले जातात. आता हे 2 भाग कशाच्या आधारे पाडले जातात? तर 17 पर्यंत जेवढे क्रांतिकारक झालेत यांच्यावरती जहालमतवादी नेत्यांच्या विचाराचा पगडा पडलेला आहे. ठीक आहे. आणि 17 नंतर जेवढे क्रांतिकारक झाले त्यांच्यावरती रशियन राज्यक्रांतीचा पगडा आहे. म्हणजेच समाजवादाचा पगडा पडलेला आहे किंवा साम्यवादाचा पगडा पडलेला आहे. लक्षात.
म्हणून 1917 पर्यंतचे जे क्रांतिकारक झालेले आहेत हे या ठिकाणी कुंकू लावायचं, त्याच्यानंतर या ठिकाणी धोतर वगैरे घालून या ठिकाणी एखाद्या घटनेला अंजाम देण्याच्या अगोदर एखाद्या दुर्गादेवीची, गणपतीची किंवा एखाद्या देवाची पूजा करून ते या ठिकाणी बाहेर पडायचे आणि एखाद्या इंग्रजांना मारायचे. अशा प्रकार त्यांचा होता. यांचा या ठिकाणी स्वराज्यावरती पूर्ण भरोसा होता. ठीक आहे. त्याच वेळेस या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की 17 नंतर जेवढे क्रांतिकारक झाले यांच्यावरती रशियात झालेल्या रशियन राज्यक्रांतीचा किंवा त्यातून निर्माण झालेल्या समाजवादी विचारावरती विश्वास जास्त होता. म्हणून 1917 नंतरचे क्रांतिकारक ईश्वराला न मानणारे वर्ग होते. या ठिकाणी भगतसिंग जर बघितले तर ते स्वतःला नास्तिक समजायचे. आलं लक्षात. म्हणजे ईश्वर वगैरे काही संकल्पना नाही, यांच्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास होता. म्हणून हे म्हणायचे की या ठिकाणी देशात स्वातंत्र्य करणे एवढंच आपलं टार्गेट नाही, तर देशातील विषमता नष्ट करण्यावरती सुद्धा भर असला पाहिजे. ज्या पद्धतीने रशियामध्ये रशियन राज्यक्रांतीनंतर श्रीमंतांची संपत्ती जप्त करून या ठिकाणी गरिबांमध्ये वाटप करण्यात आली, त्यानंतर तिथली गरीब श्रीमंतातली दरी जी मिटवण्यात आली, तशा प्रकारची दरी भारतात मिटवण्याचा प्रकार या विचारवंताचा होता. आणि म्हणून तिथं जशा मार्गाने क्रांती झाली तशाच प्रकारची क्रांती करण्याचा प्रयत्न भारतात या तरुणांचा होता. म्हणून इंग्रज सरकारने 1918 इंडिया डिफेन्स ॲक्ट नावाचा कायदा केला होता, समाजवादी विचार प्रसारित करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यासाठी. पण तो काही फारसा बळकट नसल्यामुळे त्याचं बळकटीकरण करण्याकरता 10 डिसेंबर 1918 सिडनी रॉलेक नावाच्या न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली कमिटी स्थापन करण्यात आली होती. या कमिटीनं त्या कायद्यामध्ये आणखी नवीन काही तरतुदी सुचवल्या होत्या. त्या नवीन तरतुदीच या ठिकाणी कडक करण्यात आल्या, त्यामुळे या कायद्यालाच पुढे नाव पडलं रोलॅक्ट ॲक्ट. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी समाजवादी विचाराची धास्ती इंग्रज सरकारनं घेतल्याचं लक्षात येते. कारण 17ला झालेली क्रांती लगेच 18मध्ये या ठिकाणी ते क्रांतीचे विचार भारतात येणार नाहीची काळजी इंग्रज सरकारने घ्यायला सुरुवात केली होती. म्हणून 17 नंतरचे क्रांतिकारक जे होतील झालेले आहेत त्यांच्यावरती समाजवादी विचाराचा पगडा होता, तर 17च्या अगोदरच्या क्रांतिकारकांवरती या ठिकाणी जहालमतवादी विचाराच्या नेत्यांचा पगडा होता. ठीक आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी ज्या पद्धतीने विचारानुसार क्रांतिकारकांचे 2 गट पाडले जातात, तसंच त्यांचं कार्य कोणत्या भागात झाले त्या आधारे सुद्धा त्याचे 2 गट पाडले जातात. एक म्हणजे देशात राहून क्रांतिकारी कार्य करणारे क्रांतिकारक, हा पहिला मुद्दा येतो. ठीक आहे. आणि दुसरे म्हणजे विदेशात राहून क्रांतिकारी करणारे क्रांतिकारक. ठीक आहे. या पद्धतीने येतं बघा, हे देशातील आणि हे विदेशातील. तर अशा पद्धतीनं प्रदेशानुसार क्रांतिकारकांचे 2 भाग आहेत. देशात राहून क्रांतिकारी कार्य करणारे क्रांतिकारक आणि विदेशात राहून देशाला स्वातंत्र्य करणारे क्रांतिकारक. म्हणजे विदेशी लोक नाही, भारतीयच लोक विदेशात शिक्षणासाठी कामाच्या निमित्ताने गेलेली आणि तिथे गेल्यानंतर त्यांना कुठेतरी वाटू लागलं की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजेत. त्यांनी वेगवेगळ्या देशात राहून देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केलेले. मग जर्मनीमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय असू द्या, मादाम भिकाई कामा असू द्या, लाला हरदयाळ असू द्या, पांडुरंग खानखोजी असू द्या, विष्णू गणेश पिंगळे असू द्या, तारकनाथ दास असू द्या, महेंद्र प्रताप असू द्या, ओबिदुल्ला सिंधी असू द्या, बराकतुल्ला असू द्या, त्याच्यानंतर मदनलाल धिंगरे असू द्या, हेमचंद्र दास असू द्या, उल्हास दत्त असू द्या, सेनापती बापट असू द्या, या सगळ्यांनी विदेशात जाऊन या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मग याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस सुद्धा येतील. तर या पद्धतीनं हा एक मोठा लढा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. मग आता यातला पहिला मुद्दा हा आहे, आपल्याला क्रांतिकारी चळवळीमध्ये हे 3 मुद्दे बघायचे. क्रांतिकारी चळवळीची कारणे, त्याच्यानंतर देशातील क्रांतिकारी चळवळ आणि त्याच्यानंतर विदेशातील क्रांतिकारी चळवळ. ठीक आहे. मग आता पहिला मुद्दा आपल्याला हा समजून घ्यायचा की क्रांतिकारी चळवळीची कारणं काय होती. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक निर्माण होण्याच्या पाठीमागची कारणं कुठली होती. मग अनेक कारणापैकी सुरुवातच होते 1857 पासून. तर पहिलं कारण 1857चं उठाव आहे. 1857चा उठाव इंग्रजांनी दडपून टाकलाय, पण दडपून टाकताना आपण जेवढे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला त्याचे दुप्पट त्यांनी अन्याय अत्याचार आपल्यावर केला होता. या ठिकाणी आपण त्यांचे 10-12 लोक मारले असतील तर त्याने शेकडो लोक भारतीय लोक मारलेत. ते शेकडो लोक भारतीय मारण्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश हा होता की आमच्या विरोधात जाण्याचा परिणाम काय होतात हे भारतीय लोकांना कळावं. याकरता प्रचंड या ठिकाणी रक्तपात घडून आणण्यास काम इंग्रजांनी केले. लखनौमध्ये तर आंबे लटकावे तशा प्रकारचे बऱ्याच जणांना या ठिकाणी झाडाला लटकून दिलं होतं, फाशी देऊन टाकली होती. ज्यांनी कोणी त्या फाशी दिलेल्या मृत झालेल्या व्यक्तीचं शरीर खाली घेऊन अंत्यसंस्कार करण्याचे प्रयत्न केले, नंतर त्यांनाही लटकून दिले होते. ते अशा प्रकारची दडपशाही या ठिकाणी केली होती. दडपशाही करण्याचा उद्देश हा होता की त्यांच्या लोकांचे दुप्पट या भारतीय लोकांना मारणे, आणि नंबर 2चा हा होता की इथून पुढे आपल्या विरोधात कोणी जाणार नाही याची काळजी घेणे. परंतु इथूनच हाच जो काही हे झाला
इंग्रज सरकारनं जे काही अन्याय अत्याचार वाढवले याचाच परिणाम या कालखंडातल्या तरुणांवरती झाला आणि या तरुण वर्गांना वाटू लागलं की कुठेतरी याचा बदला घेतला गेला पाहिजे आणि यातूनच मग क्रांतिकारी चळवळीला सुरुवात होते. म्हणून पहिले कारण जे असेल ते 1857 उठावे. दुसरं कारण आहे की भारतामध्ये सुद्धा बरेच इंग्रज अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले. ठीक आहे. आता हे इंग्रज अधिकारी जे आहेत या ठिकाणी या इंग्रज अधिकाऱ्यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दडपशाहीचा अवलंब केलेला आहे. मग लॉर्ड लिटन सारखे दडपशाही करणारे इंग्रज अधिकारी जर बघितले आपण तर यांनी या ठिकाणी एका बाजूला अफगाणिस्तान सोबतचं युद्ध पुकारून त्याच्यावरती आपला खर्च केलेला आहे. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ब्रिटनच्या राणीला भारताची सम्राज्ञी पदवी देण्याकरता दिल्ली दरबार भरवलेला आहे. तर तिसऱ्या बाजूला पश्चिम भारतामध्ये या ठिकाणी प्लेगची साथ आणि दुष्काळ पडलेला असल्यामुळं साहजिकच या दुष्काळाकडे दुर्लक्ष केलेले. यातून मग भारतीय लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला. भारतीयांनी शास्त्रास्त्र हातात घेऊन इंग्रजांच्या हत्या करायला सुरुवात केली आणि याबद्दलचीच माहिती वर्तमानपत्रांना द्यायला सुरुवात केली की एका बाजूला लोक मरण पावत आहेत, दुसऱ्या बाजूला आपला पैसा दुसऱ्याच गोष्टीवर खर्च होतोय. म्हणून लॉर्ड लिटन सारख्या या ठिकाणी व्हाईसरायनं 1878ला व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट, अँटी आर्म्स ऍक्ट अशा प्रकारचे कायदे कानून करण्याचे प्रयत्न केलेले. त्यामुळे भारतीय जनमत दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आणि यातून भारतीय जनमत मग उफळून वरती आलं. तर अशा प्रकारचं ही एक घटना आहे की त्यामुळे क्रांतिकारी चळवळीला सुरुवात होते. लॉर्ड लिटन सारखे दडपशाही निर्माण करणारे जे काही अधिकारी यांच्या विरोधात वातावरण तापलेले. नंबर 3चं होतं की दुष्काळामध्ये सरकारचे जे धोरण व्यवस्थित असायला पाहिजे होतं ते व्यवस्थित धोरण नव्हतं. बरेच लोक मरण पावल्यानंतर सरकारला जाग यायची आणि यातूनच मग कुठंतरी तरुण वर्गाला वाटू लागलंय की आपण ह्या इंग्रजांना आपण ठोकून काढलं पाहिजे आणि यातूनच मग या मार्गाकडे हा तरुण वर्ग वळायला सुरुवात झालेली आहे. तर हे एक कारण आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्लेगच्या साथीसारखे जे काही वारंवार आजार यायचे त्या आजारावर उपचार करण्याच्या ऐवजी फक्त साफसफाईच्या मोहिमा या ठिकाणी राबवण्यावरती भर दिला जायचा. त्यामुळं भर देताना प्रत्येक घरातलं सामान बाहेर फेकताना मंदिरही बाहेर फेकले गेले होते. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या धार्मिक भावना वारंवार दुखावल्या जायच्या आणि यातूनच क्रांतिकारकांचा वर्ग तयार झाला. त्यांनी इंग्रज लोकांचे या गोष्टीचे बदले घ्यायला सुरुवात केली. ते एक कारण होतं. त्याच्यानंतर लॉर्ड कर्झन सारख्या अधिकाऱ्यांनी बंगालची फाळणी करून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून सुद्धा तरुण वर्ग चवताळलेला आहे आणि हा चवताळलेला तरुण वर्ग या ठिकाणी क्रांतिकारी मार्गाकडे वळताना दिसतो. ठीक आहे. तर असे एकापेक्षा एक अनेक घटना या ठिकाणी सांगता येतील किंवा तुम्हाला हेही सांगता येईल की काँग्रेसचं जे काही हिंसात्मक आंदोलन चालू झालेलं होतं या हिंसात्मक मार्गावरती या तरुण वर्गाचा कुठल्याही प्रकारचा भरोसा नव्हता. म्हणून त्यांनी हातात शस्त्रास्त्र घेऊन या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांच्या परीचा त्यांचा जो मार्ग आहे त्या मार्गाचा अवलंब करताना दिसतात. तर अशा पद्धतीनं या अशी वेगवेगळ्या घटना आहेत की ज्यामुळं क्रांतिकारी चळवळीला सुरुवात होते.